नमस्कार. महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे. सध्या आपण महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत. महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो. तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा, तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं, यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत. या कणकवली विधानसभा मतदारसंघामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, कणकवली आणि वैभववाडी या तालुक्यांचा समावेश होतो. 2008च्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या कणकवली विधानसभा मतदारसंघास 268 क्रमांक दिलेला आहे. हा कणकवली विधानसभा मतदारसंघ रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येतो. आपण मागील लेक्चरमध्ये बघितलं होतं की 2008च्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना प्रत्येक लोकसभा मतदारसंघामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ येतील अशी रचना केलेली आहे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात फक्त 3 विधानसभा मतदारसंघ असल्या कारणाने शेजारील रत्नागिरी जिल्ह्यातून 3 विधानसभा मतदारसंघ घेऊन असा 6 विधानसभा मतदारसंघाचा हा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ तयार करण्यात आलेला आहे. आणि या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण ॲरोच्या माध्यमातून इथं कणकवली विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे. 2019च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत. 2019च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपचे नितेश राणे हे विजयी झाले होते. त्यांना 84,504 मते मिळाली होती. तर त्यांच्या विरोधात असणारे शिवसेनेचे सतीश सावंत यांना 56,388 मते मिळाली होती. अशा प्रकारे 28,116 मताच्या मताधिक्याने नितेश राणे हे या मतदारसंघातून विजयी झाले होते. 2009च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून अवघ्या 34 मताच्या मताधिक्याने भाजपचे प्रमोद जठार हे विजयी झाले होते. त्यानंतर 2014च्या विधानसभा निवडणुकीत नितेश राणे हे काँग्रेसचे उमेदवार म्हणून या मतदारसंघातून विजयी झाले होते. 2019च्या निवडणुकीमध्ये नितेश राणे यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला आणि ते या मतदारसंघातून विजयी झाले. 2014 आणि 2019च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते देखील आपण थोडक्यात बघणार आहोत. 2014च्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले आणि प्रमुख पक्षांनी आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवल्या कारणाने मोठ्या प्रमाणात मतविभाजन झालं आणि काँग्रेसचे नितेश राणे यांनी भाजपचे विद्यमान आमदार प्रमोद जठार यांचा पराभव केला होता. शिवसेनेच्या उमेदवाराला 3ऱ्या क्रमांकाची, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला 4थ्या क्रमांकाची आणि अपक्ष उमेदवाराला 5व्या क्रमांकाची मतं मिळाली होती. 2019च्या विधानसभा निवडणुकीत आघाडी आणि युती होती. शिवसेना आणि भाजप यांची युती, तर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी होती. आघाडीकडून ही जागा काँग्रेस पक्षाला सोडण्यात आली होती, परंतु युतीत एकमत न झाल्या कारणाने भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षाचे उमेदवार या निवडणूक रिंगणात होते आणि भाजपचे नितेश राणे यांनी शिवसेनेचे सतीश सावंत यांचा पराभव केला होता. 3ऱ्या क्रमांकाची मतं काँग्रेसच्या उमेदवाराला, 4थ्या क्रमांकाची मतं वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला आणि 5व्या क्रमांकावर नोटा या ऑप्शनला मतं मिळाली होती. आता येणाऱ्या 2024च्या ऑक्टोबरमध्ये होणार होत्या, परंतु आता कदाचित नोव्हेंबरमध्ये होतील विधानसभा निवडणुकी. तर या निवडणुकीत या मतदारसंघातून महायुतीकडून नितेश राणे यांना उमेदवारी निश्चित असण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीकडून किती प्रभावी उमेदवार दिला जातो या मतदारसंघातून, यावर या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे. तर थांबूया आज आपण येथे. धन्यवाद.